भाऊ काय सोमा नमस्कार. काय आलाय आज? दुपारचा झालायस? होय दुपारचं चालू या. काय विशेष? काय नाही आता गावदेव आहे. आम्हाला करमायचं का? तुम्हाला जन्माचं नाही उद्या तू नाहीच म्हणल्यावर करमणार नाही आम्हाला उद्या. काय काय आहे तिकडे? भाऊ झाल्या कुठं आहे ते काय कसलं आहे रे? काय बघू इकडं. तिरकोन म्हणजे सोमा ही वास्तुशास्त्राप्रमाणे घरात अडकवते ती का नाही? त्रिकोणी लाकडी गाड्या आणि रोमन अंकाच असते. 1400 रुपयाला येतं हे. हो वास्तुशास्त्राप्रमाणे हे करतात ना. कोणाला लागलं तर नेते ती. अडकवी की तिकडं. अडकीव किती वाजता जाणार आहेस उद्या? साखरपुडा ही सगळं करून येणार आहेस का काय? होय गावदेवला पैक मिळेल. दान 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 हा पैक तर मिळेल. बट्टी तर मिळेल दान केलेलं. दुकानची पोरं धर सोमा धर 200 300 400 500 लय पैकी येईल भाऊ. बंडल येईल. ठीक आहे. होय गावदेवाला बंडल येईल. देते ती तुला सगळी? होय जिथे किती काय म्हणते? दर सोमा घर सोमा नाचती घर सोमा लय असते ते. तुझं बी लगेच लवकर आहे आता सोमा. होय माझं पिन लवकर चाला. काय घातला काय कळतच नाही. चालू केले का बघायला? बघाय चालू केले. चालू केले ना. 2025 ला बार उडवून द्या सोमा. लाडू खायचं देणार ती तुम्हाला बोलवणार. सगळ्याला बोलवतील का? हो रोहितला मायेला म्हणायचं की तुमच्या लग्नात हातात हात दिलाय. तुमच्या पोराला सांगा ती द्यायला. तुम्ही बी लग्नाला या म्हणायचं. लग्नाला या. तुला या लग्नाला याचं गावदेवला पैका आहे. तुम्हाला भाऊ पैका आहे की आम्हाला डान्स केल्यावर आम्ही डान्स केल्यावर मिळणार का सोमा? होय पाणी वाजायला हाय. होय नाही खरं. पुन्हा आबिकीचा हाय. पुन्हा बापूला हाय. अरे वा 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 वा. पुन्हा तो केतमोवाला आहे ना. कुठला तो चौकोनीच्या समा घालतोय त्यो. काही अंडा नाही भाऊ मला त्यानं. हात अंडा नाही काव्यात नाही आलाय तो. थांब मग त्याला कशाला बोलवायचं रे? तिथे ना तू बघित होतं मी बघितलं त्याला. हात त्यानं बेन मी आता उभा राहिला कॅनपती. कोण नेते कोण आणते खोडते त्यात बडी त्यानं बडी मी तिथंच उभा राहिलो कॅनपती. चष्मावाल्यान ती तुटी नाही का ती तुटी असते मला. त्यानं आणलं नाही त्या ते येत नाही का आपल्या इथं. सोमा काय पापी बिपी पाचू का नाही ती नाही का म्हणते येऊ दे त्याला सांगतो. सोमाला आणला नाही तुला म्हणा. मग सोमा परत तुम्हाला बोलवणार नाही म्हणा कुठे. बोलवणार नाही मग.